आज काही बुक्स वगैरे घ्यायचे होते, त्यासाठीच बस स्टॉप जवळच्या वैशाली बुक डेपोमध्ये आले होते. पण आल्याबरोबर दुकानातला सीन असा काहीसा झाला होता, कारण जस्ट स्कूल चालू झाली आहे. त्यामुळे शॉप पूर्ण बुक आणि बाकीच्या ॲसेसरीजने भरून होतं. ते सगळे बुक बघून ना काही आठवणी होत्या, ज्या पुन्हा डोळ्यासमोर आल्या. कारण लहान असताना स्कूल स्टार्ट झाली, की नवीन बॅग, बॉटल, शूज, ड्रेस याची खूप जास्त क्रेज असायची. सोबतच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं ते म्हणजे स्कूलमधून जे मिळालेले बुक, त्याला कव्हर लावून आणि कितीतरी दिवसपर्यंत त्या पुस्तकाचा जो सुगंध होता नाकातच फिरत राहत होता. आणि आज जस्ट आंबेडकर स्कूलचा जो एक डोळ्यासमोर सीन आला होता, ते सगळं बघून ना म्हणजे छोटे-छोटे पॅरेंट्स आपल्या मुलांना नेऊन देत होते. काही फ्रेंड सर्कल होते, जे स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन राहिले होते. त्यावेळेस असं वाटलं, की नाही खरंच लहानपणी जे आपण या कॉलेजमध्ये जे असताना जे लाईफ जगतो ना, ती परत जगताच येत नाही. म्हणून जे तुम्हाला वाटते ना, की कॉलेजमध्ये या स्कूलमध्ये असलं तर खरंच खूप कंटाळा येते, पण असं काहीच नाही. ज्यावेळेस आपण तिथून बाहेर निघतो ना, त्यावेळेस असं वाटतं, की नाही ते परत ती जी लाईफ आहे ना, खरंच पुन्हा परत जगा. म्हणूनच स्कूल किंवा कॉलेजमध्ये असाल तर ते दिवस भरभरून जगा, कारण तिथून निघाल्याच्या नंतर ते लाईफ जगणं पुन्हा पॉसिबल होतच नाही. चला आजच्यासाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.